नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता। शेतकरी प्रकाश शिंदे यांच्या राजा नावाच्या 10 वर्षाच्या बैलाने गेली 1.5 तोळ्यांची साधारण 1,55,000 किमतीची सोन्याची अंगठी डॉक्टरांच्या मदतीने बाहेर काढली आहे। सविस्तर वृत्त असं की नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी प्रकाश शिंदे यांचे सर्जा राजा नावाचे बैलपोळा निमित्ताने गावातून मिरवत घरी आणल्यावर त्यांना पूजनासाठी चुलत भाऊ विजय शिंदे यांच्या घरी घेऊन गेले असता पार्वताबाई शिंदे यांनी सर्जराजाचे औक्षण करण्यासाठी पूजेच्या ताटात नैवेद्य आणि सोन्याची अंगठी ओवाळून ताटात ठेवली। सर्जराजाचे औक्षण झाल्यानंतर अंगठी उचलण्याचा विसर पार्वताबाई शिंदे यांना पडला आणि राजा नावाच्या बैलाने नैवेद्याची अंगठी गिळली। काही वेळाने शिंदे यांना अंगठीची आठवण आली आणि अंगठीचा शोधाशोध घेतला असता पण सापडली नाही। मात्र सर्जराजापैकी कोणाच्या तरी पोटात अंगठी गेली असावी अशी शंका शिंदे यांनी दिली। त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल देवकर व डॉक्टर नवनाथ ताठे यांना संपर्क केला आणि घडलेली हकीकत सांगितली। त्यांनी दुसऱ्या दिवशी मेटल डिटेक्टर यंत्राच्या साहाय्याने सर्जराजाच्या शरीराची तपासणी केली असता राजा नावाच्या बैलाच्या पोटात काहीतरी वस्तू असल्याचं निदर्शनास आलं। डॉक्टरांनी 2 तास शस्त्रक्रिया केली आणि बैलाच्या पोटाची 5 इंच लांबीची 40 टाक्यांची शस्त्रक्रिया करून अखेर राजा नावाच्या बैलाच्या पोटातून 1.5 तोळा वजन असलेली सोन्याची अंगठी बाहेर काढली। पशुधन अधिकारी डॉक्टर अनिल देवकर व डॉक्टर नवनाथ ताठी यांनी राजा नावाच्या बैलाची जखम भरेपर्यंत योग्य ती काळजी घ्यावी। जनावरांना नैवेद्य देताना ताटात पैशाची चिल्लर, अंगठी, सोनं, चांदी, प्लास्टिक अशी वस्तू लांब ठेवावी, अशी घटना घडायला नको म्हणून याची दक्षता घ्यावी असे माहिती दिली आहे। नांदगाव तालुक्यातील पशुपालक प्रकाश शिंदे यांच्या बैलाने वयाच्या दिवशी ज्यावेळेस मिरवणूक करून आलं बैल घरी, घरच्या लोकांनी जे ताट ओवाळलं त्यात सोन्याची दीड तोळा साधारण 1.5 तोळा वजनाची एक अंगठी त्या औक्षणासाठी ठेवली होती। परंतु त्या जनावरांनी ते नैवेद्याबरोबर सदरची अंगठी खाऊन टाकली। सदर पशुपालकाला काही वेळानंतर लक्षात आले की आपली अंगठी नाही। त्यांनी इकडे तिकडे शोधाशोध केली परंतु सापडली। नंतर त्याच्या लक्षात आलं की आपण औक्षणासाठी दिली होती आणि ती सदरच्या जनावरांनी खाल्ली असावी असा त्याचा संशय होता। त्यांनी आमच्याशी संपर्क केला आणि आमची टीम पाठवली, परंतु त्या दिवशी त्याला सांगितलं 1 दिवस वाट बघू आपण। दुसऱ्या दिवशी शनिवारी सदर व्यक्तीने आम्हाला संपर्क केला व संपर्क केल्यानंतर आम्ही ज्यावेळेस आमची टीम पोहोचली, मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने सदर वस्तू आम्ही शोधली व त्या बैलावर 1.5 ते 2 तास यशस्वी शस्त्रक्रिया केली व सदर मालकास त्याची 1.5 तोळ्याची अंगठी परत करून दिली। परंतु त्यामुळे सदर जनावरास विजा झाली। यापुढे असे होऊ नये तेव्हा प्रत्येक पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घेताना किंवा कोणत्याही जनावरांचं औक्षण करताना शक्यतो सोनं वापरू नये, जेणेकरून ते जनावरांना माहीत नसतं खावा की नाही खावा, तेव्हा ते खाऊन टाकतात आणि यापुढे असे होऊ नये एवढीच अपेक्षा। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।